जय मुक्ताई. श्री दासमुक्ता लिखित. हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची हे. या अभंगावरील कीर्तन. हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची हे. आवडी विठ्ठल गायीचे एकांती, अलभ्य ते येती लाभ घरा. अनेका अंतरीन द्यावी वसती, करावी ही शांती वासनेची. तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, वाऊगी हे वाचा वेचू नये. ज्या मात्या पित्यानं आपल्याला जन्म दिला त्यांना धन्यता मिळेल अशी कृती करणं, यातच जीविताचं साफल्य. प्रश्न आहे, त्यांना धन्यता केव्हा मिळेल? उत्तर, आपल्या हिताचे ठिकाणी आपण जागरूक असलो तर. तुकाराम महाराज म्हणतात, आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाची. पण हिताचे ठिकाणी जागरूक राहण्यासाठी प्रथम हित म्हणजे काय आणि ते कशात आहे याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणून प्रश्न, कोण करेल याबाबत मार्गदर्शन? उत्तर, हित म्हणजे काय आणि ते कशात आहे हे ज्यांना माहिती असेल ते करतील. प्रश्न, म्हणजे मग आई करेल का मार्गदर्शन? कारण ती लेकराचं हित वाहते. तुकाराम महाराज म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. उत्तर, आई लेकराचं हित वाहते, हित जाणत नाही. कारण साधारणतः हित नाही ठावे जननी जनका, दावीला लौकिकाचार तीही. याला काही माता अपवादही असू शकतात. नियमाला अपवाद असतोच, पण अपवाद म्हणजे नियम होत नाही. आई देखील मार्गदर्शन करू शकेल, पण ती आई जिला हित म्हणजे काय आणि ते कशात आहे हे माहीत असेल, जशी मदालसा. अथवा दुसरी माऊली म्हणजे श्रुती माऊली, जिला हिताचं ज्ञान आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात, अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. अथवा तिसरी माऊली म्हणजे ज्ञानेश्वर माऊली सारखे संत. कारण शोधून आले संत, हिता हित जगाचे, वचने ते अनुवादिती, सकळ नीतीप्रमाणे. म्हणून एकनाथ महाराज सांगतात, संतांच्या वचना द्यावे अनुमोदन, एका जनार्दनी तेने हित होय. हा पूर्ण अभंगच हे सांगणार आहे की पंडित शास्त्री इत्यादिकांच्या वचना अनुमोदन दिल्यानं हित नोहे जाण तेने काही, तर संतांच्या वचना अनुमोदन दिल्यानंच एका जनार्दनी तेने हित होय. संताच्याच का? तर माऊली सांगतात, जे हिताहित देखती, हानी कनव घेपती, पुसोणी शिणू हरती, देती सुख. म्हणून संतांविषयी असा विश्वासच असावा की तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. या विश्वासापोटीच वचन न मोडी बोलिले ते. कारण त्यांची वचने म्हणजे हितोपदेशच, हितानुषंगानच वचने ते अनुवादिती. झालं, निश्चित झालं. संतच हितासंबंधीचं मार्गदर्शन करू शकतात. मार्गदर्शनच नव्हे तर भागलिया मज वाहतील कडे, त्यांची आने जोडे सर्व सुख. सर्व सुख म्हणजे सर्व सुखाची आगर बाप रखुमा देवीवर, म्हणजेच सर्व सुखरूप देव. तो देव ज्याची कृपा झाली तरी जीवपणा ठाव नाही. तुका म्हणे देव दावीला आपणा, तरी हे त्या देवावरच अवलंबून आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जेने हा गोपाळ कृपा करी, तेची माझे सकळ हित. अर्थात संतांच्या दृष्टीनं अशा गोपाळाचा आठवही हितावहच. आठवे गोपाळ तेची हित, या गोपाळाचे गीत गाणे ऐकणे देखील हितावहच. हितच नाही ऐकिले गायले गीत, धरिले लाज सांडिले हित, या प्रमाणावरून. अथवा हित म्हणजेच जीवाला अपेक्षित असलेल्या समाधानाची प्राप्ती होणं, जे समाधान केवळ मनाच्या स्थिरतेत प्राप्त होणाऱ्या परमानंद प्राप्तीत आहे. तथा अद्वैती तो नाही माझे समाधान नुसार या अद्वय आनंद प्राप्तीनंतरही म्हणजेच मुक्तीनंतरही प्राप्त होणाऱ्या परमप्रेम स्वरूपा भक्तीत आहे, जे परमप्रेम शांतीरूपही आहे आणि परमानंद स्वरूपही आहे. शांतीरूपात परमानंद रूपाच्य असं हित व्हावं, यासाठी काय ग्राह्य आणि काय त्याज्य या संदर्भात श्री तुकोबाराय मार्गदर्शन करतात की हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. अर्थात हित होण्याकरिता अलभ्य असे लाभ घरी चालून येण्याकरिता
शांती स्वरूप आणि परमानंद स्वरूप परमप्रेमरूपा भक्ती लाभण्याकरिता निषिद्ध अथवा त्याज्य गोष्टी अशा दंभ दूरी ठेवा. कारण शुद्ध चित्तात दंभ अभिमानादी नसतात आणि भगवत सेवेकरिता म्हणजेच भगवत भक्तीकरिता चित्त शुद्ध असणं आवश्यक असतं. अतः दंभ दूरी ठेवा. अंतरी आणिका वसती न द्यावी. अंतरी वासना नसावी. वाचा वावगी वेचू नये. ग्राह्य गोष्टी अशा विठ्ठल गाईजे, आवडी गाईजे, एकांती गाईजे, हित व्हावं वाटत असेल तर हे आहेत त्याचे अचूक उपाय. विठोबा रुक्माई. हित दुःखात्मक असं सुख दुःखात्मक जीवन जगत असताना मनुष्य असतो निरंतर अस्वस्थ, अशांत, असमाधानी. म्हणून त्याचे अविरत प्रयत्न असतात ते शांती समाधानासाठी, सुख दुःखातीत अशा वास्तव सुखासाठी, परमानंदासाठी. हे अपेक्षित असं वास्तव सुखच जीवनाचा स्थायीभाव असल्यामुळे ते प्राप्त होईपर्यंत जीवाची सुखासंबंधीची ओढ नष्ट होत नाही. कारण त्या वाचून मानवी जीवनात पूर्णता नाही. त्यातूनच ती प्रार्थना असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतम गमय. एकंदरीत वास्तव सुख, स्वरूप शांती, परमानंद हे ठरतं जीवनाचं प्रयोजन. प्रयोजन म्हणूनच साध्य. या साध्य प्राप्तीतच जीवनाची सार्थकता वा हित. परात्रची खाणी व्यतृण स्वयंभू, तस्मात परांग पश्यतीनांतरात्मन. अर्थात जीवाची इंद्रियेही ब्रह्मदेवानच ठेवलीत स्वभावता बहिर्मुख. साहजिकच ती अपेक्षित स्वरूप शांती म्हणजेच ते स्वरूप समाधान म्हणजेच ते वास्तव सुख म्हणजेच तो परमानंद हा बहिर्मुख जीव शोधत असतो प्रपंचात, संसारात. पण संसार तर अशांतीनं भरलेला. श्री तुकाराम महाराज म्हणतात, सुख नाही कोठे आलिया संसारी, वाया हावभरी होऊ नका. आनंद वा सुखाची इच्छा पूर्ण करण्याची शक्ती संसारात नाही. कारण तुझविन काही स्थिर राहे ऐसे नाही. अर्थात अस्थिरता, असारता, चंचलता म्हणजेच संसार. आणि वास्तव शांती, समाधान, सुख, आनंद आहे जीवनाच्या म्हणजे मनाच्या स्थैर्यात, स्थित प्रज्ञतेत. श्री तुकाराम महाराज म्हणतात, मन हे निश्चल झाले एके ठाई, तया उणे काही निज सुखा. ध्रुव जसा अढळ, मेरू जसा अचल, तद्वत स्थिर निश्चल अशा आत्म परमात्म वस्तूचे ठिकाणी मन हे निश्चल झाल्या वाचून, स्थिरावल्या वाचून वास्तव सुख, शांती, समाधान नाही. ते संसारात मिळाल्यासारखं वाटत असलं तरी ते सुख नाही, सुखाभास आहे, आभास आहे. बहिर्मुख जीवाचा देह इंद्रियांशी अध्यासामुळे तादात्म्य संबंध आला की भोग्य असे पंचविषय हे सुख आनंद स्वरूप वाटावयास लागतात. तथापि वाटत असलं तरी संतांचा निश्चित निर्णय असा की विषयभोगी जे सुख ते साध्यतेची जाण दुःख. कारण विषय आहेत क्षयाती क्षय दोषानं युक्त. क्षय म्हणजे मृगजलवत मिथ्या, नाशवान. अतिशय म्हणजे प्राप्त विषयांपेक्षा श्रेष्ठ असा अन्य विषय दिसला की प्राप्त विषय सुखरूप न वाटणं. तसंच योगशास्त्रात सांगितलेले परिणाम दुःख, ताप दुःख, संसार दुःख, गुणवृत्ती विरोध दुःखेही त्यात आहेतच. अंतरात्मा परमात्माच परम आनंद रूप आहे. कारण तो परम प्रेमास्पद अर्थात प्रियाची परमसीमा असा आहे. जसा आत्मा परमात्मा परम आनंद रूप आहे तशीच सात्वस्मिन परम प्रेमरूपा अर्थात तद्विषयक परम प्रेमरूपा भक्ती देखील शांतिरूप आणि परमानंद स्वरूप आहे. शांतिरूपात परमानंद रूपाच्य परमप्रेमरूपिणी भक्तीमध्येच स्वरूप शांती परमानंद प्राप्त होतो. कारण ही भक्ती शांती वा परमानंदाचं साधन नसून शांतिरूप आणि परमानंद रूप आहे. मोक्ष मार्गाकडे प्रवृत्त झालेला मुमुक्षू साधक हा शांती वा परमानंद प्राप्तीकरिताच अनेक साधनांचा अवलंब करीत असतो. कर्मफलत्याग, कामत्याग, योग, आत्मज्ञान यांच्याद्वारे शांती प्राप्त होते असं म्हटलं जातं. याचा अर्थ योग ज्ञानाधिक हे शांती व आनंदाची साधने मानली गेली आहेत. तथापि भक्ती ही शांती व आनंद स्वरूप आहे. योग ज्ञानादी साधने क्लेशकारक आहेत. कोणत्याही साधनात आनंद नसतो. भक्तीत आनंदाचा भोग आहे.
भक्तिप्रेमाचं श्रेष्ठत्व असं की हा मार्ग निर्विघ्न आहे. अन्य मार्गात विघ्ने आहेत. कर्म ज्ञान योगादी मार्गांना भक्तीची अपेक्षा आहे, पण भक्ती मार्ग हा अन्य साधन निरपेक्ष आहे. अन्य साधनांची जी फले ती भक्तीनेही प्राप्त होतात. अर्थात भक्ती ही अन्य मार्गापेक्षा अधिकतर आहे, श्रेष्ठतर आहे. भक्ती ही जशी साधन रूप तशीच साध्य रूपही आहे, स्वयं फलरूपा आहे. अर्थातच सर्व साधनांपेक्षा श्रेष्ठ आहे. किंबहुना त्रिसत्यस्य भक्तिरेव गरीयसी भक्तिरेव गरीयसी, भक्ती हीच श्रेष्ठ आहे, भक्ती हीच श्रेष्ठ आहे, भक्ती हीच श्रेष्ठ आहे. आणि खरं तर गोष्ट तशीच आहे. म्हणून उपनिषदात सुद्धा अशाच प्रकारची घोषणा केली आहे. सर्व पायान परित्यज्य भक्तिमाश्रय भक्तिनिष्ठो भव, भक्तिनिष्ठो भव, भक्त्या सर्व सिद्धय सिद्ध्यंती, भक्त्या साध्यम न किंचिदस्ति. त्रिपाद विभूती नारायणोपनिषद. अर्थात सर्व उपाय सोडून देऊन भक्तीचा आश्रय घे, भक्तिनिष्ठ हो, भक्तिनिष्ठ होऊन जा. भक्तीमुळे सर्व सिद्धी सफळ होऊन जातात. अशी कोणतीही गोष्ट नाही की जी भक्तीमुळे प्राप्त होत नाही. कुमार म्हणजे सनत कुमार इत्यादी वेदव्यास, शुकदेव, शांडिल्य, गर्ग, विष्णू, कौंडिन्य, शेष, उद्धव, आरुणी, बली, हनुमान, बिभीषण इत्यादी भक्तितत्वाचे आचार्य गण हे लोकांच्या निंदास्तुतीची काही सुद्धा भीती न बाळगता सर्वजण एकमुखानं असं सांगतात की भक्ती हीच सर्वश्रेष्ठ आहे. इत्येव वदंती जनजल्प निर्भया एकमता कुमार व्यास शुक शांडिल्य गर्ग विष्णू कौंडिन्य शेषोद्ध वारुणी बली हनुमत विभीषणादयो भक्ताचार्या. जे कुणी नारदानं सांगितलेल्या या शिवानुशासनावर विश्वास आणि श्रद्धा ठेवतात ते प्रियतम अशा परमानंदरूप भगवंताला प्राप्त करून घेतात. य इदम नारद प्रोक्तम शिवानुशासनम विश्वसिती श्रद्धते सप्रेष्टम लभते सप्रेष्टम लभत इति. या श्लोकातील प्रेष्ठ अर्थात प्रियतम असा शांतिरूप परमानंदरूप भगवंत हाच आहे सर्वश्रेष्ठ लाभ. ज्या परता म्हणजे ज्या वाचून अन्य असा कोणता लाभ नाही. या लाभात ना परो लाभो यत सुखात ना परम सुखम, ये ज्ञानात ना परम ज्ञानम तद्ब्रह्म इति अवधारयेत. आणि अलभ्य अर्थात सहजासहजी प्राप्त न होणारा असा हा लाभ आहे जो परम प्रेमरूपा भक्तीनच सहज घरी चालून येतो. अलभ्यते येती लाभघरा. भगवंत अर्जुनाला सांगतात भक्त्या स्तोनन्ये या शक्य. भगवंत उद्धवाला सांगतात भक्त्या हमे कया ग्राह्या. जी परमप्रेमरूपा सा त्वस्मिन परमप्रेमरूपा आणि अमृत स्वरूपा अमृत स्वरूपाच भक्ती प्राप्त झाली असता यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. यत प्राप्यन किच्चित वांछती न शोचती न द्वेष्टी न रमते नोत्साही भवती. अर्थात परमप्रेमरूप आणि अमृत स्वरूप भक्ती प्राप्त करून घेऊन अथवा घेतलेला मनुष्य सिद्ध होऊन जातो, अमर होऊन जातो आणि तृप्त होऊन जातो. जी परमप्रेम रूप आणि अमृत स्वरूप भक्ती प्राप्त झाल्यानंतर मनुष्य कोणत्याही वस्तूची इच्छा करीत नाही, शोक करीत नाही, द्वेष करीत नाही, कोणत्याही वस्तूमध्ये आसक्त होत नाही आणि त्याला इह पर भोग मोक्षादी प्राप्त करून घेण्याचा उत्साह राहत नाही. ज्यांच्यासाठी भोगी तसेच त्यागी असे सर्व मानव आपापल्या आवडीनुसार नेहमी हाव धरून असतात ते जगातील प्रेम, ऐश्वर्य, सौंदर्य, बल, यश, ज्ञान, वैराग्य इत्यादी समस्त पदार्थ हे भगवत प्रेम रूपी दुर्लभ अशा पदार्थाचे पुढे तुच्छस्तर. संपूर्ण विश्वभर पसरून असणारे हे उपरोक्त समस्त पदार्थ जरी एकत्रित केले गेले तरी सुद्धा ते सर्व मिळून ज्या भगवान रूपी समुद्राच्या एका जलकणासमान असतात. तो भगवान स्वतःच ज्या प्रेमाच्या आकर्षणानं नेहमी खेचल्या जातो त्या प्रेमाच्या परम प्रेमरूपा भक्तीच्या पुढे संसारातील पदार्थाची काय गंती आहे. श्री शुकमुनी सांगतात यश्य भक्तीर भगवती हरो निःश्रेयसेश्वरे विक्रीडतो मृतांबोधौ किम क्षुद्रे खातकोदकै. परम कल्याणाचा स्वामी अशा भगवान श्रीहरीची भक्ती जो कोणी करतो तो अमृताच्या सागरात क्रीडा करतो. खड्ड्यात भरलेल्या घाणेरड्या पाण्याप्रमाणे असणाऱ्या कोणत्याही ऐहिक भोगामध्ये अथवा स्वर्ग इत्यादींमध्ये त्याचे मन लोभ बाळगत नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात खरं तर आहे
आपुलेनी नागरपणे जो इंद्र भुवनाते पाबळे म्हणे, का तो केवी रंजी पालवणे भिल्लाचेनी. आपल्या ऐश्वर्यापुढे जो इंद्रभुवन तुच्छ समजतो, तो भिल्लाच्या पालावर कसा संतुष्ट होईल. कारण नही स्वात्मारामम विषय मृगतृष्णा भ्रमयती. स्वतःचे ठिकाणी आत्माराम झालेल्या भक्ताला विषयाचं मृगजळ इकडे तिकडे भटकावयास लावत नाही. आणि परम प्रेमरूपा अमृत स्वरूपा भक्ती लाभली असता, जाणली असता भक्त आत्माराम बनून जातो. यज्ञत्वा मत्तो भवती स्तब्धो भवती आत्मारामो भवती. अर्थात भगवत विषयक परम प्रेमरूपा भक्ती लाभलेला तो प्रेमी भक्त त्या परम प्रेमरूपा भक्तीला जाणून प्राप्त करून घेऊन उन्मत्त होऊन जातो. स्तब्ध अर्थात शांत होऊन जातो आणि आत्माराम बनून जातो. आपल्या प्रियतमाशी ज्ञातुम द्रष्टुम प्रवेष्टू क्रमानं एकरूप होऊन गेल्यावर या प्रेमी भक्ताच्या पृथक अशा अस्तित्वाचाच लोप होऊन जातो. त्यानंतरही मिळोनी मिळतीची असे समुद्री गंगाजल जैसे, मी होऊनी मज तैसे ज्ञानीये भजती. समुद्राला प्राप्त होऊनही गंगा जशी समुद्राकडे अखंड वाहतच असते, तद्वत भक्तही पैजन सरे जरी ऐक्या आला. अर्थात भगवत रूपी होऊनही ज्याची भक्तही प्रतिज्ञा जाणत नाही, तयाही वरी भजनशिळू माझ्या ठाई. याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था. भजतया चोज बरवी न भजतया ही दावी योगिया जो. अशा भक्तीची प्राप्ती होणं यातच जीवनाचं साफल्य, हेच खरं हित. जय मुक्ताई, जय दासमुक्ता.